नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहे. तर पहा, मी या व्हिडिओमध्ये 34 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवणार आहे. तुम्ही आता मी जी सांगणार आहे पद्धत, त्या पद्धतीने तुम्ही सर्व साईजमध्ये ही पद्धत जी सांगणार आहे ती तुम्ही वापरायची आहे. तर इथे मी उंची घेतलेली आहे 13.5. त्यामध्ये पहा 1 इंच मिक्स करून 14.5 इंचावरती मी इथं उंचीचं मार्किंग करून घेतलंय. पहा, इथे मी तुम्हाला उंचीचं मार्किंग केलेलं दाखवते. पहा, 14.5 इंच इथं उंचीचं मार्किंग आहे. 34 साईज आहे म्हणून आपण शोल्डर इथं घ्यायचं आहे फक्त 5 इंच. इथून असं 5 इंचावरती मी मार्किंग केलं. अजून एकदा असंच आपण 5 इंचावरती मार्किंग करून घेऊया. इथे 2 ठिकाणी मी 5-5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि मुंडा घेऊ आपण इथं 5.5 इंच. इथे या पद्धतीने 34 साईज आहे. पहा, लक्षात घ्या, 34 साईजचं मी ड्राफ्टिंग दाखवत आहे. लाईन ओढलेली आहे. या लाईनवरती परत अजून एक अशी लाईन ओढून घ्यायची. आता आपल्याला छातीचं मार्किंग करायचंय. 34चा चौथा भाग किती होतो? 8.5 इंच. तर पहा, इथं असं मी 8.5 इंचावरती मार्किंग केलं आणि 1.5 इंच इथं मार्जिन घेतलेलं आहे. जर तुम्हाला 2 इंच मार्जिन लागत असेल तर तुम्ही 2 इंच घ्या. 28 कंबर आहे, त्याचा चौथा भाग होतो 7. तर 1 इंच मी त्यामध्ये टक्ससाठी मिक्स केलं. 28 आपली कंबर आहे, त्याचा चौथा भाग केला 7. त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी मिक्स करायचं मागच्या, आणि झाले 8. आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि हे असं जोडून घेऊ. पाठीमागच्या मुंड्याला आपण आकार देऊन घेऊया. 1.25 इंचावरती मी इथं पाठीमागच्या मुंड्याला आकार देणार आहे. इथून घ्यायचं आहे 1.25 इंच, इथं डाऊन करायचं आहे 1/2 इंच. ही मुंड्याची जी उंची आहे आपण 5.5 इंच घेतलेली, त्याचा असा मध्य करायचा आणि इथून मुंड्याला आकार द्यायचे. पहा, असे खूप छान असे आकार येतात. या पद्धतीने तुम्ही जेव्हा मुंड्याला आकार देता, पहा, एकदम परफेक्ट असा मुंड्याचा आकार येतो. इथे मी गळ्याची रुंदी घेणार आहे फक्त 2 इंच. हा झाला आपला पाठीमागचा भाग. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा 9-10 इंच घेऊ शकता. 8 इंचपर्यंत तुम्ही इथं गळा घेऊ शकता. आता मी इथं पुढच्या भागाचं ड्राफ्टिंग करून दाखवते. तर या पद्धतीने हा आपला बॅक पार्ट तयार आहे. पुढचा गळा आहे 5.5. त्यामध्ये मी 1 इंच, अर्धा इंच मिक्स केलं आणि 6 इंचावरती मार्किंग करून घेतलंय. इथे मी घेतलेलं आहे 2.5 इंच आणि एक असा बॉक्स तयार करून घेऊन आपण गळ्याला आकार देऊन घेऊया. इथे पहा, गळ्याला फक्त असा इथले इथे राऊंड द्यायचा. जर तुम्हाला गळ्याचा आकार जमत नसेल तर या कोपऱ्यातून तुम्ही 1.25 इंच घ्या आणि गळ्याला आकार द्या. एकदम परफेक्ट असे आकार येतात. गळ्याचं मार्किंग झाल्यानंतर आपण इथं क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊ. पहा, इथं 2.5 इंचावरती मी क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. अजून एकदा असंच 2.5 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊ. पहा, इथे आणि एक लाईन ओढून घ्यायची सरळ. क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथून आपण 1.25 इंच घ्यायचं. पहा, इथून 1.25 इंच घ्यायचं आहे आणि क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे. इथून असा आकार द्या क्रॉसपट्टीला. आता आपल्याला पहा, इथं वाढवायचं आहे हुकलूक पट्टीसाठी. तर इथून 1/2 इंच घ्यायचं. पहा, इथे मी 1/2 इंच घेतलं आणि इथे सुद्धा तुम्हाला इथंपर्यंत असं 1/2 इंच घ्यायचं आहे. आणि हा भाग इथं आणून जोडायचा. पहा, या पद्धतीने हे झालं आपलं हुकायपट्टीसाठी मार्जिन. आता आपल्याला प्रिन्सेसचा जो आकार आहे तो द्यायचा. तो कसा द्यायचा? 34 साईज आहे, त्याचा आपल्याला 10वा भाग करायचा. तर असा एक पॉईंट द्यायचा. झाला आपला हा 10वा भाग. तर 3.4 म्हणजे 3.5 इंच निघालेला आहे. तर पहा, इथून असं
3.5 इंचावरती मार्किंग करायचं। तर याआधी आपल्याला काय करायचं आहे, टक्स पॉईंट काढायचं आहे। टक्स पॉईंट घ्यायचा आहे, 34 साईज आहे, तर त्याचा चौथा भाग होतो आपला किती, 8.5। त्यामध्ये 1 इंच प्लस करून 9.5 इंच आपला आला इथं टक्स पॉईंट। पहा इथून इथं घेतलेला आहे आपण 10वा भाग आणि टक्स पॉईंट किती घेतला, जे काही चौथा भाग येतो त्यामध्ये 1 इंच मिक्स करून आपण टक्स पॉईंट इथं हा घेतलेला आहे। आता या टक्स पॉईंट वरती एक लाईन ओढून घेऊ आधी आणि इथून पहा ही जी लाईन आहे इथून हे मार्जिन सोडून याच्या पुढे 10व्या भागाचं मार्किंग करायचं। ठीक आहे, आता ही एक लाईन आपण अशी ओढून घेऊ। त्याआधी ही लाईन ओढण्याआधी इथं अर्धा इंच जे आहे असं आतमध्ये यायचं आणि थोडी अशी तिरकी लाईन ओढायची। पहा या पद्धतीने किती आतमध्ये आलेलो आहे आपण, फक्त अर्धा इंच। आणि इथून पहा या पद्धतीने तुम्ही प्रिन्सेसला आकार द्यायचा आहे। जर जमत नसेल तुम्हाला हा आकार तर एक अशी लाईन ओढून सुद्धा घेऊ शकता तुम्ही। पहा ही लाईन तिरकी आहे तर असं थोडंसं तिरकं करायचं आहे, ही लाईन अशी या पद्धतीने आणि मग इथून असा थोडा असा कर्व देत जायचं आणि इथे असं जोडायचं। पहा हा कर्व जो आहे तो खूप छान येतो अशी लाईन ओढली की। जर तुम्हाला आकार डायरेक्ट जमत नसतील तर अशा पद्धतीने आकार जे आहेत ते द्यायचे। आता आपल्याला पफ येण्यासाठी इथं घ्यायचं आहे टक्स 2 इंच। पहा मी टक्स किती घेतलाय, 2 इंच। तर इथे आलेलं आहे, हे आपण हे थोडं पुसून घेऊ म्हणजे तुम्हाला टक्सही समजेल। इथे 2 इंचावरती घेतलाय तर हा आकार जो आहे तो पहा तुम्ही एक असाही देऊ शकता डायरेक्ट, किंवा पहा थोडा असा कर्व करत असा जोडला तरी सुद्धा चालेल। पहा या पद्धतीने हा आकार द्यायचा। आपण टक्ससाठी घेतलेला आहे 2 इंच, तर ते कटिंग होऊन निघणार आहे म्हणून आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे। तर इथे ते 2 इंच आपल्याला घ्यायचं आहे। पहा इथे मी हे 2 इंच एक्स्ट्रा घेतलं आणि इथला हा जो भाग आहे तो जोडण्यासाठी आपल्याला कपडा हवा आहे म्हणून इथे अर्धा इंच घ्यायचं। इथे घेतलंय मी 2 आणि इथे घेतलेलं आहे अर्धा इंच आणि अशी ही तिरकी लाईन ओढून घ्यायची। पहा या पद्धतीने ओढल्यानंतर हा पार्ट किती येतोय हे आधी आपण चेक करून घेऊ। तर हा भाग पहा इथं किती येतोय हे चेक करून घेऊ आधी आपण। 5.5, तर इथं सुद्धा असं 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि ही अशी लाईन ओढायची। या पद्धतीने हे आपलं ड्राफ्टिंग तयार झालंय। अजून म्हणजे आता ही क्रॉसपट्टी आहे त्याला आपल्याला मार्जिन हवं आहे म्हणून पहा ही क्रॉसपट्टी आहे तर इथे आपल्याला अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे। इथून असं इथं किती वाढवायचं आहे, अर्धा इंच। या पद्धतीने तुम्ही जेव्हा ड्राफ्टिंग करता पहा त्यावेळेस तुम्हाला कुठेही कपडा वाढवावा लागणार नाही। जसं मी आता या इथे ड्राफ्टिंग सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही पेपरवरती ड्राफ्टिंग करा किंवा तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती सुद्धा ड्राफ्टिंग केलं तरी सुद्धा चालेल। तर पहा इथे मी काही छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या। इथे प्रिन्सेसला आकार कसा द्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।